नो कॉमेंट्स. अभिजित दीपकेसारखं नवं नेतृत्व देखील तयार होत आहे. महाराष्ट्र कसं पाहतं? चांगलं आहे. मी म्हणायचं जेवढं नवीन नेतृत्व सुरू येईल तेवढंच स्वागत केलं पाहिजे आपण सगळ्यांनी. नव्याने राजकारणात अशा तरुणांनी येणं गरजेचं आहे. शेवटी असं आहे की सोशिओ पॉलिटिक्स आणि इकॉनॉमिक पॉलिटिक्स हा पार्ट ऑफ लाईफ आहे. त्याला वगळून तुम्हाला चालणारच नाही. राजकारण वाईट आहे असं जे RSSचा जो प्रचार आहे, पण सगळेच RSS आज सत्तेवरती बसलेत ना. सर, एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतात की मला तुम्ही शिवाय दिले मी तुम्हाला माफ केलं, मात्र दुसरीकडे त्यांच्यावर गुन्हे दाखल सुरुवात झालेली आहे. असे जे विद्यार्थी आहेत, असे जे आंदोलक आहेत, त्यांच्या पाठीशी तुम्ही कसं उभं राहणार आहात आणि वकिलाची पोस्ट त्यांच्यासाठी तुम्ही उभी करणार? ते आम्ही असं जेवढी आमची ताकद आहे त्या ताकदीने आम्ही त्यांच्या पाठीमागे उभे राहू. पण शासनाला एक वॉर्निंगही देतो. तुम्ही जस्ट वाचलात, तो राग काही शमलेला नाही. पुन्हा जर संधी दिलीत या यंगर जनरेशनला, तो उकडून फेकल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात घ्या. त्याच्यामुळे आम्ही मुख्यमंत्री आहोत, आम्ही प्राईम मिनिस्टर आहोत, आम्ही मंत्री आहोत, हे पहिल्यांदा डोक्यातून काढलं पाहिजे. 5 वर्षानंतर तुम्ही सामान्य माणसं आहात हे लक्षात ठेवलं पाहिजे. ऍक्टिव्ह राजकारणात यावं असं वाटतं. मी जसं म्हणालो की सोशिओ पॉलिटिक्स